ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय माझा विशेषची चर्चा आणि आजचा विषय आहे पार्थबद्दलची। पार्थबद्दल छगन भुजबळ असं म्हणाले, नया है वह, आणि यामध्ये अनेक अर्थ सम्मिलित आहेत। एक तो नवीन आहे, तरुण आहे, त्यामुळे एखाद विधान तोंडून गेलं असेल, हा त्यातला एक सूर झाला जो एक समजूतदारपणाचा सूर आहे। पण काल शरद पवारांनी केलेली टिप्पणी साधी सुधी नाहीये। दोन महत्त्वाची विधानं त्यांनी केली। एक, यांच्या मागणीला मी कवडी इतकी, त्या वक्तव्याला कवडी इतकी किंमत देत नाही आणि ते अपरिपक्व आहेत। आता ते म्हणजे ते विधान का ते म्हणजे ते पार्थ पवार, हा ज्याचा त्याचा अर्थ आहे। पण विधान अपरिपक्व असेल तर ते करणाऱ्या व्यक्तीबद्दल सुद्धा ते विधान लागू होऊ शकतं। आता प्रश्न असा आहे, यातून असंख्य मार्ग ओपन होतात राजकारणाचे आणि त्याचे अर्थाचे, की पार्थ पवारांच्या राजकीय अस्तित्वाबद्दल एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, कारण त्यांना तुम्ही लोकसभेला उभं केलं होतं। दुसरा मुद्दा असा आहे, अजित पवार यांना हे डासलेलं दिसतंय, कारण कोणीच काही कमेंट करत नाहीयेत। राष्ट्रवादीमध्ये एक सूर असा आहे की ठीक आहे, चूक झाली असेल पण इतकं टोकाचं बोलायला नको होतं। इतकंच काय, राणे कुटुंबियांपैकी पुढची फळी असेल, निलेश राणे, नितेश राणे असतील किंवा तिथे पद्मसिंह पाटलांचे नातू असतील, ही मंडळी सुद्धा ओपनपणे खोल्यापणाने येत आहेत आणि पार्थच्या मागे उभे राहत आहेत। पार्थ पवारांनी स्वतः कोणती कमेंट केलेली नाहीये। आणि या सगळ्याचे फक्त रिपरकेशन्स, परिणाम हे केवळ इतक्या पुरता नाहीयेत, हे पवार कुटुंबातल्या पुढच्या फळीपर्यंत आहेत। त्याचं कारण असं की जसं शरद पवारांच्या नंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार आले, तसे पार्थ आणि रोहित पवार समांतर पातळीला राजकारणामध्ये कार्यरत आहेत। रोहित पवार एका पातळीला पुढे जाऊ लागलेले, ते आमदार सुद्धा झालेले आहेत। आदित्य ठाकरे तर पर्यावरण मंत्री आहेत, आमदार सुद्धा आहेत। अशा परिस्थितीत पार्थ कुठे आहे? आणि हे सुरू असताना जेव्हा एखादं असं विधान येतं, तेव्हा पवार कुटुंबातल्या या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा आता कोणत्या प्रकारचा संवाद आहे याबद्दल प्रश्न उपस्थित होतो। आणि हा शरद पवारांनी दाखवलेला संकेत आहे का की यापुढची राष्ट्रवादीची धाकटी पाती नेमकी कोण असणार राजकारण पुढे नेणारी? आणि मग जर का एवढे अर्थ निघत असतील तर नया है वह एवढं म्हणून चालणार नाही, आपल्याला त्यावर चर्चा करावी लागेल। हा फक्त एका कुटुंबाचा विषय असू शकत नाही। याबद्दल बोलण्याकरता आपल्यासोबत मान्यवर आहेत। माझ्यासोबत आहेत संजय आवटे, दिव्य मराठीचे समूह संपादक आहेत, त्यांचं स्वागत। संजय काकडे जी आहेत, संजय काकडे हे भाजपच्या खात्यातून खासदार तर झालेच होते, पण त्याच्याही पलीकडे ते अतिशय राजकारणाच्या नसेवरती बोट असणारे स्वतः विश्लेषक आहेत। अतिशय महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सुद्धा त्यांना माहिती आहे, त्यामुळे त्याबद्दल सुद्धा त्यांच्या कमेंट्स जाणून घेणं इंटरेस्टिंग असेल। विजय चोरमारे मला दिसत आहेत, महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ पत्रकार। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा सुरुवात करतो, संजय काकडेजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतोय। विषय सगळा तुमच्या समोर आहे, तुमची पहिली कमेंट। काकडेंपर्यंत बहुधा माझा आवाज पोहोचत नाहीये, हरकत नाही। आवटेजी, माझा आवाज येतोय? मी तुमच्याकडे येतो। दुसरे संजय पण आहेत आपल्यासोबत। संजय आवटेजी, माझा आवाज येतोय? हो हो, येस, तुमची कमेंट। येस येस, येतोय। प्रसन्न, साधी गोष्ट आहे, मी जे नेहमी सांगतोय की मुळामध्ये जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचं रूपांतर हे कौटुंबिक फर्म मध्ये होतं किंवा कुटुंबाच्या बिझनेसमध्ये होतं, तेव्हा या प्रकारच्या गोष्टी होत असतात। मुळामध्ये खरं म्हणजे हा कौटुंबिक कलह आहे, याच्यामध्ये काही शंका नाहीये। आणि ह्या कौटुंबिक कलहामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे महत्वाकांक्षेचा मुद्दा आहे। आणि मला असं वाटतं की अजित पवार विरुद्ध शरद पवार हे आपण असंख्य वेळा बघितलेलं आहे। अगदी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी मावळची अशी इच्छा अजित पवारांची होती, शरद पवारांची नव्हती। आणि शेवटी शरद पवारांनी नाईलाजानं स्वतःची उमेदवारी रद्द केली, कारण एकाच घरातून तीन तीन लोकांनी निवडणूक लढवणं काही बरोबर नाहीये, म्हणून त्यांनी रद्द केली। पण पार्थ पवार निवडणुकीला उभे राहिले, पराभूत झाले, हा मुद्दा वेगळा आहे। विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि ते गायब झाले, हे आपण बघितलेलं आहे। आणि त्याच्यानंतर पहाटे पहाटे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो भाजपच्या दावणीला बांधला। हे सगळं जे आहे, मला असं वाटतं की याच्यामध्ये प्रामुख्यानं कौटुंबिक कलह तर आहेच, पण कौटुंबिक कलहाचं रूपांतर जेव्हा राजकीय अस्थैर्यामध्ये होतं तेव्हा काय होतं हे आपण बघतो। मला असं वाटतं की अजित पवार विरुद्ध शरद पवार, माझी स्वतःची पहिली कमेंट माझी अशी आहे की अजित पवार विरुद्ध शरद पवार हे वारंवार घडत आहे आणि प्रत्येक वेळी ते सावरण्याचा प्रयत्न शरद पवार करतात, सुप्रिया सुळे करतात, सगळं करतात। पण मला स्वतःला असं वाटतं की आता ही निकाली कुस्ती एकदा कत्तरी होणार आहे आणि ही निकाली कुस्ती होण्याच्या दिशेनं आता पावलं पडतायत, कारण फार काळ हे सारवासारव सावरणं हे फार काळ शक्य नाहीये। ही निकाली कुस्ती एकदा होऊन गेली पाहिजे, कारण या संघर्षामध्ये लॉजिकल काही नाहीये, या संघर्षामध्ये आयडियोलॉजिकल काही नाहीये। मुद्दा आहे तो महत्वाकांक्षांचा। मुळामध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दावणीला बांधून गेले आणि तरी सुद्धा पुन्हा परत आले, त्यांना शिक्षा काय मिळाली तर ते उपमुख्यमंत्री झाले।
मग हे जर अन्य कोणी केलं असतं तर काय घडलं असतं? बरोबर पण आहे. याचा अर्थ असा आहे की अजित पवारांच्या ताब्यामध्ये किंवा नियंत्रणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बऱ्यापैकी आहे आणि शरद पवार अजित पवारांचं फार काही करू शकत नाहीत, हा मेसेज या निमित्ताने गेलेला आहे. त्यामुळे शरद पवारांची पंचायत अशी आहे की अजित पवारांना फार त्रास द्यावा तर अजित पवारांचं एक नियंत्रण पक्षावर आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. आणि अजित पवारांची अडचण अशी आहे की ते शरद पवारांना थेटपणे आव्हान पण देऊ शकत नाहीत, कारण शरद पवारांचं पण एकूण जे पक्षावरचं महत्व आहे ते बऱ्यापैकी आहे. त्यामुळे अजित पवार सुद्धा निर्विवाद नेते नाहीयेत आणि शरद पवार सुद्धा अजित पवारांना नाकारू शकत नाहीत. ही दोघांची मोठी कोंडी झालेली आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कमालीची हानी होत आहे. कारण त्यामुळे खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातला केडर बेस्ड पक्ष आहे. केडर तयार करणारा, पक्षामधल्या कार्यकर्त्यांचं संघटन करणारा, त्यासाठी सातत्यानं कार्यशाळा किंवा काय आयोजित करणारा असा पक्ष आहे. पण केडर बेस्ड पक्षाची जी काही हानी होते आहे या निमित्तानं अजित पवारांच्यामुळे मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढे मोठं संकट आहे. अर्थात संजय राऊतांचा हाच मुद्दा घेऊन पुढे जातो संजय काकडे यांच्याकडे. संजय काकडे सुद्धा व्यवसायानं बिल्डर असले आणि राजकारणीय करिअरच्या दृष्टीने खासदार राहिलेले असले तरी सुद्धा त्याच्याही पलीकडे ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रस घेणारे एक चांगले उत्तम विश्लेषक आहेत. संजय काकडेजी, विषय सगळ्यात समोर आहे. संजय राऊतांची कमेंट सुद्धा तुमच्यापर्यंत आली असेल, तुमचं मत? मला असं वाटतं की सध्या जी काही घडामोडी चालू आहेत पार्थ पवारच्या वक्तव्यावरनं, त्याला एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं मला वाटतं. कारण प्रत्येक पक्षामध्ये विचारधाराचे कार्यकर्ते असतात, नेते असतात आणि प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते. बरं, जशी आमची भारतीय जनता पक्षाची एक विचारधारा आहे, काँग्रेसची एक विचारधारा आहे किंवा राष्ट्रवादी शिवसेनेची एक विचारधारा आहे. त्या विचारधारेशी सुसंगत नेते जातात, कार्यकर्ते जातात. परंतु एखादा नेता किंवा एखादा कार्यकर्ता नवीन असेल, जसं पार्थ पवार आहे, जसं मी स्वतः काही वेळेस नवीन होतो, मी पक्षाच्या विरोधात म्हणजे आपल्याच चॅनलवरती मी एक वक्तव्य केलं की हिंदुत्वात सोडावा पक्ष. भारतीय पक्ष श्वास हिंदुत्वाद आहे आणि हिंदुत्वात सोडावा असं म्हटलं मी नवीन होतो. 2017 सालची गोष्ट आहे. आपल्या चॅनलवर आपणही होतात, 3 राज्याच्या निवडणुका झाल्या होत्या. खरं. तर मला पक्ष लोकांनी सांगितलं की आपल्या पक्षाची विचारधारा ही आहे संजय, ह्या पक्षाच्या विचारधारेच्या बाहेर जाता येत नाही आपल्याला. त्यामुळं मी नवीनच होतो, मी मान्य केलं, ते एक्सेप्ट केलं. तसं काही नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या चुका होतात, भावनेच्या भरात ते बोलून जातात काही गोष्टी. तर एवढं गांभीर्याने घेण्यासारखं काही नाही. संजय काकडेजी, तुमच्या बाबतीत समजून घेता येऊ शकतं, तुमची चूक होऊ शकते कारण भाजप तुम्हाला नवीन होता. तुमची चूक होऊ शकते कारण भाजप तुम्हाला नवीन होता. ज्या घरामध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुख मंडळी ज्या घरातच राहतात, एकत्र राहतात, जे अंगाखांद्यावरती वाढले रोहित आणि पार्थ शरद पवारांच्या, त्यांना तर माहितीच आहे सगळा इतिहास काय आणि आपली वाटचाल कशी आहे, आपल्या बाबांची वाटचाल कशी आहे, आपल्या आजोबांची वाटचाल कशी आहे. तुमच्याकडनं चूक होऊ शकते पण तुमचं स्केल, काकडेजी, तुमचं स्केल पार्थला नाही लावू शकत आपण. हो, नाही बरोबर आहे. परंतु पार्थ सुद्धा नवीनच आहे. 2019ला लोकसभेच्या निवडणुकात मध्ये पहिल्यांदा तो उभा राहिला. बरोबर आहे. आणि अशा गोष्टी चुलता म्हणजे आजोबा बोलू शकतात नातवाला काही चुका झाल्या तर. त्यामुळं मला आश्चर्य वाटते की आता कोरोनाच्या एवढ्या महामारीमध्ये आपल्या सगळ्या चॅनलवरती दिवसभर हा सब्जेक्ट का चालतोय की एक कार्यकर्ता म्हणजे पार्थ एक कार्यकर्ता आणि एक वस्तुस्थिती की पवारांच्या कुटुंबातला एक, आणि तो एखादं वक्तव्य केलं त्याच्या आजोबांनी म्हणजे पवार साहेबांनी खूप पावसाळी उन्हाळी राजकारणात पाहिले, ते असे काही बोलले समजा पार्थच्या वक्तव्यावरती की ह्या वक्तव्यावरती एवढं महत्व देण्यासारखं वक्तव्य नाहीये. की काय वक्तव्य की तुम्ही सीबीआयची चौकशी करा, ह्या गोष्टींच्या पार्थच्या मागणीच्या वक्तव्याला काही महत्व नाही आमच्या पक्षाच्या विचारधारामध्ये किंवा गृहमंत्र्यांच्या विचारधारामध्ये. तर मला असं वाटत नाही की एवढं मोठं काय झालेलं आहे. पार्थला ते समजून सांगतील, बोलतील. आणि आता जे काही चॅनलवर माध्यमातून जात आहे ते मला असं वाटत नाही की या एवढा मोठा स्पोर्ट म्हणजे याच्या मागे काय होईल. काकडेजी, मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला चांगला प्रश्न, अनेकांच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो. ही चर्चा घेण्याचं कारण यासाठी आहे कारण आपल्याच पक्षाचं, ज्या पक्षामध्ये आपण असतो, पार्थ पवार राष्ट्रवादीशी संबंधित आहेत, निवडणूक लढलेले आहेत, त्या पक्षाच्या गृहमंत्र्याच्या अखत्यारीत मुंबई पोलीस येतात. हे माहीत असून सुद्धा जेव्हा आपण एक महत्वाची केस सीबीआय चौकशीपर्यंत जावी, जी सीबीआय गृह खातं केंद्र म्हणजे भाजपच्या अखत्यारीत येतं, तेव्हा मात्र चर्चेचा मुद्दा उद्भवतो. ज्या काळामध्ये सुशांत सिंग पेक्षा बाकीचे मुद्दे महत्वाचे असं शरद पवार म्हणत असतात, तेव्हाच सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या बाबतीत मला देशभरातून मोबाईल फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत असं पार्थ पवार म्हणतात, तेव्हा मुद्दा चर्चेचा ठरतो. आणि हा मुद्दा चर्चेचा यासाठी ठरतो कारण ही एकमेव घटना नाही पार्थ यांच्या बाबतीत. त्यांच्या मधल्या काळामध्ये निवडणुकीसाठी उभं राहण्याची त्यांची जिद्द, अपेक्षा आणि आग्रह, त्यानंतर झालेलं हे विधान, राम मंदिराच्या बाबतीत संजय काकडेजी त्यांचं पत्र, हे मी हिंदुत्ववादी लिहिणार नाही इतक्या मोकळ्या भावनेनं
आणि इतके मांडणी केलेलं 500 वर्षानंतरचा संघर्षाला अखेर मुक्काम मिळालेला आहे आणि आता मंदिर बनतंय वगैरे, ही जी काही भाषा आहे ती पार्थ पवार जेव्हा म्हणतात तेव्हा संजय काकडेजी आपल्याला ठरवावं लागतं की दिशा कोणती आहे धाकट्या पातीची, आणि म्हणून चर्चा आहे. मी आता विजय चोरमारेंकडे जातो. चोरमारेजी, तुमची टिप्पणी. आणि प्रसन्न सगळ्यात बोला, संजय आवटे बोला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यावर अजित पवार काहीच बोलत नाहीत. Exactly. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांच्या या मुद्द्याबद्दल अजित पवार काहीच बोलत नाहीत. अजित पवार बोलले असते तर हा विषय संपला असता. Exactly. तो नवा आहे, चुकला, काय झालं, त्याची भावना आहे, ठीक आहे ना, त्यांना बोलण्याबद्दल काहीच नाहीये. त्यामुळे पार्थचा सारथी कोण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. सारथी कोण, कृष्ण कोण, चाणक्य कोण, सगळंच ठरवावं लागेल. म्हणून विजय चोरमारेंकडे जाऊया. चोरमारेजी बोला. एक्झॅक्टली. या सगळ्या एकूण घटनांमुळे असं वाटतं की पार्थ पवार राजकारणातले शॉर्टकट शोधायला लागलेले आहेत. बरं. आणि आपलं उपद्रव मूल्य निर्माण करून पक्षाच्या पातळीवर माध्यमामध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न करायला लागलेत आणि त्यातून हा सगळा गोंधळ उडालेला आहे. बरं. पार्थ पवारांनी जी सीबीआयची मागणी केली किंवा राम मंदिराच्या संदर्भात निवेदन दिले, हे त्यांनी निवेदन दिलेले आहेत की त्यांच्या व्यक्तिगत लेटर हेडर आहेत, म्हणजे ज्याची आपण सातत्याने चर्चा केलेली आहे. त्यांना जर त्या संदर्भात आपण विचारलं तर ते त्या संदर्भातली 2-4 वाक्यही बोलू शकणार नाहीत हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे राजकारणासाठी एक आपण ग्रासरूटला काम करावं लागतं, जे रोहित पवारनं केलेलं जिल्हा परिषदेच्या पातळीवर आणि नंतर स्वतःचा मतदारसंघ उभा करून तयार करून तिथं एक जोखमीच्या नेत्याविरुद्ध निवडणूक लढून निवडून आलेला आहे. पार्थ पवारच्या बाबतीत असं काही घडताना दिसत नाही. अगदी सुप्रिया सुळेंच्या सुद्धा मला माहिती आहे, सुप्रिया सुळेंना सुद्धा राजकारणात येण्याच्या आधी शरद पवारांनी भटक्या विमुक्तांच्या शाळा, भटक्या विमुक्तांचं शिक्षण या अनुषंगानं काही प्रशिक्षण घेण्याच्यासाठीची काही व्यवस्था केलेली होती. पार्थच्या बाबतीत राजकारणात येण्यासाठीची अशी कोणतीही गोष्ट घडलेली नाही. आणि अशा वेळी पार्थला असं दिसतं की त्याला एकूण सगळं अवतीभोवतीचं हे वातावरण बघून चर्चेत यायचं आहे आणि त्यासाठी तो हे करतोय. मग त्याला या बाबतीत मार्गदर्शन कोण करतंय हे मला लक्षात येत नाही. दुसरी गोष्ट, शरद पवारांनी या संदर्भातली जी कठोरातली कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचं कारण हा प्रश्न फक्त राजकारणापुरता मर्यादित नाही. या विषयामध्ये इथं थेट टार्गेट ठाकरे कुटुंबीय आहेत, उद्धव ठाकरे आहेत आणि आदित्य ठाकरे आहेत. म्हणजे जिथं एखाद्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान देशपातळीवर किंवा मोठ्या राजकीय पातळीवर सुरू आहे आणि अशा पातळीवर पवारांच्या कुटुंबातली कुणीतरी एक व्यक्ती असं कारस्थान करणाऱ्यांच्या प्रयत्नांना हातभार लावते किंवा त्यांना त्याच्या निवेदनामुळे मदत मिळते, त्यावेळी 2 पक्षांच्या मध्ये विसंवाद होऊ शकतो. ठीक आहे. मी चोरमारेजी तुमच्या बोलण्याचा जो नंतरचा अर्धा भाग आहे तो इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे की पार्थ यांच्या वक्तव्यामुळे कोणाला फायदा होतो. पण त्याच्या आधीचा जो भाग होता चोरमारेजी, मला म्हणजे पार्थ माझ्या वयाच्या थोड्याफार कमी असेल पण आमची साधारण पिढी एकच असेल. संजय आवटे कदाचित माझ्या मताशी सहमत होतील, पण शरद पवार जी असेल किंवा चोरमारेजी तुम्ही असेल, तुम्ही बादच करताय. पार्थाला काय माहितीये, काय शिकलेलं आहे, ग्रामपंचायतीला तरी उभा राहिलेलं काय, हे बादच करणं मला कळत नाहीये. तरुणाई एवढी निकम्मी असते असं आपल्यासारख्या ज्येष्ठांना का वाटतं? त्याच्याकडनं चूक होऊ शकते. काय लढलाय, ग्रामपंचायत तरी लढलाय का? रामायण महाभारत हिंदुत्वाबद्दल 4 शब्द बोलता येतील का? चोरमारेजी, मी तुम्हाला अनेक हिंदुत्ववादी दाखवून देईन की त्यांना खरंच हिंदुत्ववाद म्हणजे काय याचं आकलन जेवढं वर्षानुवर्ष त्यामध्ये तपस्या केलेल्या लोकांचं असेल तेवढं एखाद्या कॅडरवेस कार्यकर्त्याचं असेलच असं नाही. त्याचप्रमाणे पार्थला लगेच काय माहितीये, एकदा का हे विधान केलं तर मग 18 वर्षाच्या नंतरच्या मतदाराला सुद्धा विचारावं लागेल की तुला भारताचा राजकीय इतिहास माहितीये का? मी एक ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर माझ्यासोबत उमेश पाटील असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवक्ते, त्यांच्याकडे सुद्धा जाऊयात. आणि हा मुद्दा आता फक्त नेत्यांचा राहिलेला नाहीये, हा तरुण पिढी धाकटी पाती विरुद्ध थोरली पाती इथपर्यंत गेलेला आहे. तरुण पिढीला फक्त कोणी चिमटे काढणे आणि कान उपडणे एवढाच मुद्दा आहे का, की त्यांचं सुद्धा काही म्हणणं असू शकतं? ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष आणि आपली चर्चा सुरू आहे पार्थ पवार यांच्या विधानानंतरच्या वादांबद्दल आणि ज्याला आपण नाव ठेवलेले नया है वह. आणि हे वाक्य सुद्धा आपल्याला दिलंय छगन भुजबळांनी, कारण त्यांनीच आज कमेंट करताना एका लाईट मोडवरती ते म्हणाले नया है वह. पण हे फक्त नया है वह असल्यामुळे त्या व्यक्तीला बादच ठरवायचं का? हा तरुण पिढी विरुद्ध ज्येष्ठांची फळी असा वाद आहे का? आपण सगळ्या बाजूने बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत उमेश पाटील, राष्ट्रवादीचे नेते. उमेश पाटीलजी, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मी आता मगाशी थोडासा उशिरा चर्चेत सहभागी झालो, परंतु चोरमारे यांचं मला काही प्रमाणामध्ये म्हणणं ऐकायला मिळालं. बरं, मुळात हा विषय वादाचा नाहीये. आदरणीय पवार साहेबांचं व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देश पातळीवर एवढं उंचीला पोहोचलेलं आहे की पवार साहेब हे
त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच नव्हे तर कुठल्याही त्यांच्या वयाच्या, त्यांच्या ज्युनियर आणि सर्व आजच्या तरुण पिढीला देखील ते काही सुनावू शकतात, सुचवू शकतात, मार्गदर्शन करू शकतात. आणि त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्याच्या बाबतीमध्ये आक्षेप असण्याचं मुळात काही कारण नाही. आता पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी आहेत. एक, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पण आहेत. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते पवार कुटुंबाचे सदस्य म्हणून आदरणीय पवार साहेबांचे नातू आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र आहेत. मगाशी चोरमारे यांच्या बोलण्यामध्ये असं त्यांच्या बोलण्यातून असं जाणवलं की त्यांनी कुठली ग्रामपंचायत निवडणूक, झेडपीची निवडणूक किंवा इतर कुठला अनुभव राजकीय न घेतलेल्यामुळं कदाचित त्यांच्याकडून काही वक्तव्य चुकीची होत आहेत का काय, असा त्यांचा बोलण्याचा अर्थ होता. देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना देखील कुठलाही अनुभव नव्हता, परंतु त्यांच्या देशाच्या इतिहासामध्ये माइलस्टोन ठरेल अशा पद्धतीची त्यांची राजकीय कारकीर्द झाली आणि ते देशासाठी शहीद देखील झाले. एक्झॅक्टली. त्यामुळे त्यांना कसलाच अनुभव नव्हता म्हणून त्यांना पंतप्रधान म्हणून कारभार करता आला नाही अशातला भाग नाही. बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस यांना कुठलाही मंत्रिपदाचा सुद्धा, राज्यमंत्री पदाचा किंवा एखाद्या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा सुद्धा अनुभव नव्हता, तरी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंच ना. बरोबर आहे. त्यामुळं एखादा तरुण आहे 18-19 वर्षी IAS ऑफिसर होतात आपल्या देशामध्ये. खरंय, अगदी अचूक उत्तर. ज्या अर्थी 21 वर्षी अचूक IAS मुद्दा. ऑफिसर अचूक होऊन मुद्दा. जिल्ह्याचा कारभार कलेक्टर सांभाळू शकतो. हो. आज पुणे जिल्ह्याचा कलेक्टर, त्याच्या अंतर्गत 4 खासदार येतात हो. आणि 21 आमदार येतात आणि त्याचा सगळ्याचा एकच प्रमुख असतो म्हणजे जिल्ह्याचा कलेक्टर. जर वयाच्या 21व्या वर्षी जर जिल्हाधिकारी म्हणून सक्षमपणे काम करू शकतो तर तरुण पिढी जी आहे तिच्यामध्ये ती पूर्ण क्षमता आहे राज्याचा कारभार करण्याची, जिल्ह्याचा कारभार करण्याची, तालुक्याचा कारभार करण्याची आणि देशाचा कारभार सुद्धा करण्याची. बरं. त्याच्यामध्ये एकच असतं की राजकीय जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये वेगवेगळे प्रश्न समोर असतात. कधी कधी वक्तव्य त्या समोरच्या येणाऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने दिली जातात आणि त्या घडामोडीच्या संदर्भामध्ये कधीतरी विसंगती एकाच पक्षाच्या अंतर्गत सुद्धा येऊ शकते. त्यामुळे त्याचं एवढं अवडंबर करून कुठंतरी कुटुंबातच मतभेद आहे का, कुणाचं जमतच नाही का, ज्येष्ठांचा आणि तरुणांच्या मध्ये काही अंतर निर्माण झालंय का, असे हे जे प्रश्न आहेत ना, हे या प्रश्नांना काही अर्थ नसतो. कुणाच्याही क्षमतेबद्दल शंका घेण्याचं कारण नाही. पार्थ पवार हे लोकसभेच्या निवडणुकीला उभे होते. पार्थ पवारांच्या वयाचे असे हजारो यापूर्वी उमेदवार झाले असतील आणि निवडूनही आले असतील किंवा पराभूतही झाले असतील. जे निवडून आले आज लोकसभेमध्ये आपण बघतो कितीतरी तरुण खासदार अतिशय तडफेनं काम करतात. आता चित्रपट सृष्टीमध्ये असलेले डॉक्टर अमोल कोल्हे हे शिरूरमधून निवडून आले. आता असं म्हणायचं का की त्यांना राजकीय क्षेत्राचा काहीच अनुभव नाही, त्यांना अभिनयाचा अनुभव आहे म्हणून लोकसभेमध्ये काम करू शकत नाहीत, असं समजण्याचं काही कारण आहे का? आज लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आपण बघतोय. कधीही एखाद्या व्यक्तीला त्याला संधी मिळाल्याशिवाय त्याचं ठीक आहे. संजय आवटेंकडे जाण्यापूर्वी एक फक्त चोरमारेंची यावर कमेंट मिळत नाही. चोरमारेजी, माझ्यापेक्षाही कंटेंट अशा प्रकारची प्रतिक्रिया उमेश पाटलांनी दिली. जवळपास हेच मुद्दे मी पण रेस करण्याचा प्रयत्न करत होतो. चूक दाखवून द्या, रिडिक्यूल करू नका. नाही, तुमच्या दोघांच्याही म्हणण्याचा पूर्ण आदर ठेवून मी एवढं म्हणेन, माझा मुद्दा एवढाच आहे की पार्थ पवार यांच्या वक्तव्यामधून, वर्तन व्यवहारामधून जी राजकीय समजदारी दिसायला पाहिजे होती ती आजवर दिसलेली नाही. ही दोन्ही निवेदनं ही त्यांनी दिलेल्या आयत्या वेळच्या प्रतिक्रिया नाही, तर ही दोन्ही निवेदनं त्यांनी लिहून त्यांच्या लेटरवर प्रसिद्धीस दिलेली म्हणजे पूर्ण विचारांती केलेली निवेदन आहेत. जर उमेश पाटलांच्या म्हणण्याशी मला सहमत व्हायचं असेल तर पार्थ पवार यांच्या म्हणण्याचाही उमेश पाटलांनी आदर करावा, कारण हे काही अनावधानानं केलेलं वक्तव्य नाही, ही थेट विचारपूर्वक प्रसिद्धीस दिलेली निवेदनं आहेत. त्यामुळे मी पार्थ पवारांना कमी लेखलेलं नाही. मी मुद्दा माझा एवढाच होता, प्रसन्न तुम्ही जे सुरुवातीला म्हटला, माझा मुद्दा एवढाच होता की राजकारणात येण्यासाठी काही एक ग्रासरूटवर अलीकडच्या बदलत्या राजकीय व्यवस्थेत तयारी करावी लागती. जी तयारी मला रोहित पवारांनी केलेली दिसते, अगदी सुप्रिया सुळेंच्या सुरुवातच्या काळात ही ती तयारी केलेली दिसते. पार्थ पवार यांच्या बाबतीत तशी राजकीय तयारी झालेली मला दिसलेली नाही. ते अजित पवार यांचे पुत्र म्हणूनच त्यांची ओळख होती आणि आज ही तशीच त्यांची ओळख आहे. ते ज्यावेळी व्यक्तिगत पातळीवर काही कोणत्याही सामायिक पातळीवर म्हणजे अगदी मला मी सुरुवातीला जे म्हटलं की ते उपद्रव मूल्य क्रिएट करायला लागलेत, याचा संदर्भ असा होता की पार्थ पवार यांनी सुरुवातीच्या कोविडच्या काळात पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलं मला माहिती आहे, पण त्याची मध्यवर्ती धारेत कुणी दखल घेतली नाही. मग दखल घेण्यासाठी असं काही उपद्रव मूल्य तयार करावं लागतं आणि असं उपद्रव मूल्य तयार करून माध्यमात चर्चेत राहणं हा राजकारणातला शॉर्टकट राहतो. ती दीर्घकाळची खेळी, दीर्घकाळचं लांब पल्ल्याचं राजकारण ठरू शकत नाही असं मला या संदर्भात म्हणायचंय. माझ्या केवळ अर्धवट केवळ त्याचं श्लेष काढून त्याचा अन्वयार्थ काढू नये. बरं, संजय आवटेजी आपली कमेंट, त्यानंतर मी काकडेंकडे जाईन.
माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे, मुळामध्ये पार्थ पवारांची पात्रता काय, क्षमता काय, हा अतिशय वेगळा मुद्दा आहे. पण मुळामध्ये पार्थ पवार आणि रोहित पवार यांनी एकमेकांची तुलना करायची, सुनेत्रा पवार आणि सुनंदा पवार यांनी एकमेकांची तुलना करायची. मी जे सारखं सांगतोय की मुळामध्ये राजकारणामध्ये जेव्हा या प्रकारे फॅमिली बिझनेस सारखं राजकारण होतं, तुम्ही बघा, म्हणजे साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. अमेरिकेमध्ये बिल क्लिंटन अध्यक्ष होते, त्यानंतर जॉर्ज बुश अध्यक्ष झाले, त्यानंतर बराक ओबामा अध्यक्ष झाले. यापैकी कोणालाही मुलगा नव्हता, सगळ्यांना मुली होत्या. आणि या सगळ्यांच्या मुली आता कुठल्या कुठल्या फर्म मध्ये कुठे कुठे शांतपणे नोकरी करतात. त्यापैकी कोणालाही पुन्हा अध्यक्ष व्हावं किंवा काय असं वाटत नाही. भारतामध्ये मात्र आपला मुलगा, आपला पुतण्या, आपली मुलगी यांनीच तो वारसा पुढे चालवला पाहिजे, ही जी अडचण आहे. त्याच्यामुळे शरद पवारांची सगळ्यात मोठी पंचायत आज अशी आहे की शरद पवारांबद्दल आदर सगळ्यांनाच आहे. उमेश पाटलांपासून ते अजित पवारांपर्यंत, सुप्रिया सुळेंपासून पार्थ पवारांपर्यंत आदर सगळ्यांनाच आहे. पण शरद पवारांची ही इस्टेट आता आम्ही पुढे चालवणार, ही जी आपल्याकडची अडचण आहे की जणू काही तो वारसा आहे आणि तो वारसा मलाच पुढे चालवायचा आहे एखाद्या इस्टेटीसारखा. त्याच्यामुळे हा सगळा जो गोंधळ झालेला आहे. मला असं वाटतं की यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो पार्थ पवारांच्या क्षमतेचा नाही, पार्थ पवार तुलना कोणाशी करतात हा मुद्दा आहे. आणि हा वारसा आपणच चालवला पाहिजे असं जेव्हा नेत्यांना वाटायला लागतं, पुढच्या पिढीला वाटायला लागतं, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यांना असं वाटतं की आदित्य ठाकरे सुद्धा कुठेच नव्हते, नगरसेवक नव्हते, काहीच नव्हते, एकदम मंत्री झाले. आता पद्म पुरस्कार कोणाला द्यायचा हे आदित्य ठरवणार आहेत. त्यामुळे त्यांची तुलना केवळ रोहितची नाहीये, त्यांची तुलना पुन्हा आदित्यशी पण आहे. आदित्य ठाकरे मागाशी जो विजय चौरमारे मुद्दा मांडत होते, कारण आदित्य ठाकरेंची पण तुलना होते, आदित्य ठाकरेंची पण तुलना होते. त्यामुळे या सगळ्या तुलनेमधून हे सगळं जे काही राजकारण आकाराला येत आहे ही सगळ्यात मोठी अडचण आहे आणि हा सगळ्यात मोठा पेच आहे. मी इकडे एक छोटासा ब्रेक घेतो आणि संजय आवटेंनी जो मुद्दा आपल्याला दिलाय तो आणखी घेऊन पुढे जायचंय आणि तो मुद्दा मी संजय काकडेंना विचारणार आहे. जसं आपल्याला वाटते, चोरमारे पण म्हणतात एका अर्थाने ते बरोबर आहे की ही विधान अशी काहीतरी येत आहेत, मग श्रीराम मंदिराचं अभिनंदन करणं, स्वागत करणं किंवा अशी काही विधानं समजा धरून चलू की एक उजवी लाईन ही राईट विंग पॉलिटिक्सची काही छोटी छोटी पावलं आहेत. पण समजा ती असतील तर कुणी सांगावं, पार्थ पवारांना दिसत असेल की महाराष्ट्रामध्ये पुढचा कॅनव्हास हा या स्पेसचा आहे. शिवसेना तर आता महाविकास आघाडीत आलेली आहे. महाराष्ट्राच्या प्रादेशिक पुरता एक वेगळा जर का असा एक वेगळा विचार घेता येत असेल उजव्या विचारसरणीचा, कदाचित असेल स्पेस, आपला स्पेस श्रिंक होत चालतोय, आपला वेगळा स्पेस तयार करू असा विचार असेल तर ते चूक कसं मानायचं? मी जाणार आहे संजय काकडेंकडे ब्रेक नंतर. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय माझा विशेषमध्ये आपली महाचर्चा. नया है वह अर्थात पार्थ आणि त्यांचं विधान. मी जातोय संजय काकडे यांच्याकडे. संजय काकडेजी, दोन मुद्दे घेऊन मी तुमच्याकडे येतोय. जमल्यास थोडंसं ब्रीफ उत्तर द्या प्लीज. पहिला मुद्दा म्हणजे पार्थ पवार त्यांच्या या छोट्या छोट्या स्टेप्स मधून स्वतःचा एक राजकारणाचा अवकाश शोधत असतील. सगळ्या गोष्टी काही मतांचं राजकारण नसतं, एक स्पेस तयार करायचा असतो स्वतःचा. ते करत असतील तर त्यांचा तुम्हाला भवितव्य कसं वाटतं? पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, सरळ सरळ आता दिसतंय की हे शरद पवारांचं विधान हे रोहित पवारांच्या माना किंवा नका म्हणू पथ्यावर पडणार आहे. त्या दृष्टीने सुद्धा मामला तुमचं मत पाहिजे. प्रसन्नजी, सगळ्यात पहिलं म्हणजे की आपण जे म्हणतोय की पार्थ पवार त्याची स्वतःची एक जागा निश्चित करू इच्छितो का, तर मला असं काही वाटत नाही की तो स्वतःची जागा एक निश्चित करतोय. कारण तसं असतं तर लोकसभेनंतर विधानसभा झाल्या आणि विधानसभेनंतर त्यांनी उमेदवारी घेतली असती. बरेचसे त्यांच्याकडं दौंड असेल, तुमचं खडकवासला असेल किंवा शिवाजीनगर किंवा वडगाव शेरी, भरपूर मतदारसंघ विधानसभेसाठी त्यांना होते. तर ते ह्याच्यामध्ये राहिले असतील. मला असं वाटतं की हे संपूर्ण दोन्ही घटना ज्या घडल्यात ह्या गमती जमतीमध्ये, म्हणजे पार्थ असं जसे शरद पवार म्हटले की बाबा त्या गोष्टींना आमच्याकडे एवढं महत्व नाहीये, हे गमती जमतीत किंवा असं काहीतरी बाबा मला फोकसमध्ये यायचंय, नवीन मला ग्रोथ करायचंय म्हणून काहीतरी निवेदन द्यायचं. निवेदन सगळे देतात, आमदार खासदार सगळे निवेदन देतात. ते निवेदन देण्यामध्ये गेले असतील, त्यांच्या मनापासून अशी कुठलीही गोष्ट नसेल किंवा त्यांना असं कुठलं आदित्य ठाकरेचं उदाहरण घेतोय आपण किंवा राहुल गांधींचं उदाहरण घेतोय, तसं असतं तर ते सत्तेच्या प्रवाहामध्ये राहिले. मी तुम्हाला प्रश्न माझा रिफ्रेम करून विचारतो किंवा पवार साहेबांना शक्य नाही. मी काकडेजी माझा प्रश्न रिफ्रेम करून विचारतो. समजा मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि माझे सर्वोच्च नेते असं विधान करतात की या व्यक्तीच्या विधानाला मी काडीची किंमत देत नाही, ते अपरिपक्व आहेत. आता माझ्यासमोर लेटेस्ट माझ्या वयाशी जोडणारे दोन नेते आहेत माझ्यासमोर, पार्थ आणि रोहित पवार. एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्यासमोर इम्प्रेशन आता काय तयार झालं असेल असं तुम्हीच सांगा. आता इम्प्रेशन तयार केलं की त्यांचं वक्तव्य जे रोहित पवार पार्थ पवारांचं जे वक्तव्य, ह्या वक्तव्याला त्यांनी कवडी मोल दिलेलं आहे. पार्थ पवारला कुठं कवडी मोल दिलेलं नाहीये. त्यामुळे पार्थ पवार किंवा रोहित पवार हे आता जोपर्यंत अजित पवार आहेत, जोपर्यंत पवार साहेब आहेत,
तोपर्यंत सुप्रिया सुळे असं माझं आमच्या भाजपाचा तर ह्याच्याशी काही संबंध नाही. मी पाटील साहेबांच्या एका ह्याच्याशी माझं दुमत आहे की बाबा आमच्या जसं की ते देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं. देवेंद्र फडणवीस 4 वेळा आमदार होते आणि त्यांना संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते ते 1 वर्ष, त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा राहुल गांधी असतील अशा जोडीला हे आपली उपमा देणं योग्य नाही. परंतु तसं काही असतं तर मला नाही वाटत की पार्थ पवार आणि रोहित पवार हे एकदम म्हणजे तिसऱ्या फळीतले नेते दोघंही. पहिले असेल शरद पवारांची फळी, मग सुप्रिया सुळे आणि अजित पवार, आणि मग पार्थ पवार आणि रोहित पवार असेल. त्यामुळे वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे पवार साहेबांनी. रोहित पवारचा समाचार नाही घेतला की त्याच्या वक्तव्यावर टीका केली त्यांनी की त्याचं वक्तव्य आणि वास्तविक मला चांगलं मी या फॅमिलीशी ओळखतो की कुठल्याही परिस्थितीत पार्थ पवारने जाणीवपूर्वक किंवा कुठेतरी स्वतःची इमेज वाढवण्याकरता हे वक्तव्य केले नसतील. त्यांनी आपले किंवा काहीतरी निवेदन द्यायचंय, आपण उजळत यायचंय, आता सध्या आमदार नाही खासदार नाही असे निवेदन देऊनच आपण पब्लिक मध्ये येऊ शकतो अशा हेतूने दिले असतील. मी उमेश पाटलांकडे जातो. उमेश पाटीलजी, एक मुद्दा असा सुद्धा आहे की पार्थ आणि हा सगळ्या वादानंतर तिथे निलेश राणे असतील किंवा पद्मसिंह पाटलांचे नातू असतील मल्हार पाटील, ही मंडळी थेट उभी राहिलेली आहेत. आणि इतकंच नाही, मी नावं नाही घेऊ शकणार उमेश पाटीलजी, पण तुम्हाला आणि मला खासगीमध्ये माहिती आहे एक मोठा राष्ट्रवादीचा तरुणाईचा गटातले तरुण आहेत जे तुमच्या आपल्या सगळ्यांच्या संपर्कात आहेत. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की टीका करायला हवी होती पण इतकं एकदम अपरिपक्व कवडीची किंमत नाही असं विधान करायला नको होतं. मला सांगा उमेश पाटीलजी, आता या विधानाच्या इम्प्रेशनचं काय करायचं? आता तो ठसा मिटवायला काय करावं लागणार? नाही, तसं काही नाहीये. पवार साहेबांच्या वक्तव्याच्या बद्दल माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी भाष्य करणं हे अत्यंत मी अपरिपक्व त्याचं लक्षण ठरेल आणि त्यामुळं साहेबांच्या वक्तव्यावर मी अजिबात बोलणार नाही. मुद्दा असा आहे की पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाची उंची मगाशी मी सांगितली एवढी मोठी आहे की पार्थ पवार, उमेश पाटील काय, रोहित पवार काय आणि या महाराष्ट्रातले कुठलेही आमच्या वयाचे कार्यकर्ते काय त्यांच्याबद्दल ते काही पण बोलू शकतात आणि ते सुनावू शकतात. ते सार्वजनिक बोलू शकतात, व्यक्तिगत खासगीमध्ये बोलू शकतात. ते मनावर घ्यायचं नाहीये. पवार साहेब जे सांगतील, ते जे म्हणतील त्याच्याबद्दल आक्षेप आणि चर्चा करणं सुद्धा आमच्या पिढीचं काम नाहीये. आम्ही शांतपणे त्यांनी जे म्हणाल ते ऐकायचं. कधी कधी काय असतं, आता सुप्रियाताई म्हणाल्या की व्यक्तिगतरित्या कुणीतरी एक वेगळं मत असू शकतं, तेवढं व्यक्ती स्वातंत्र्य आपण बऱ्याच वेळेला व्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टी करतो, तर मग स्वतःच्या कुटुंबामध्ये स्वतःच्या पार्टीमध्ये तशा पद्धतीचं व्यक्ती स्वातंत्र्य असायला काय हरकत आहे, अशा पद्धतीचं त्यांनी देखील त्यामध्ये केलेलं आहे. आता राहिलं याच्यातील राजकीय संदर्भ, आता संजय काकडे साहेब जे म्हणाले त्याच्यामध्ये काही गोष्टी त्यांनी सांगितले गमती जमतीमध्ये किंवा फोकसमध्ये यायचं. पवार कुटुंबियाला ते रस्त्यावर आले की फोकसमध्येच आहे तो. एवढं मोठं काम पवार साहेबांचं आहे. पवार साहेबांची उंची आज इतकी मोठी आहे की त्यांच्या कुटुंबामध्ये काही हे 2-3 सदस्य नाही आहेत, फार मोठी संख्या आहे, परंतु ते ज्या ठिकाणी जातील, जिथं बसतील, जिथं उठतील ते फोकसमध्येच असल्यासारखं आहे. त्यामुळे त्याला वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही, वेगळं फोकस मध्ये येण्याच्या करता. सुप्रियाताईंचं सामाजिक कार्य फार मोठं होतं. तसं पार्थ पवारांनी सुद्धा राजकारणामध्ये येण्याच्या अगोदर अनेक गोष्टी केलेल्या ज्या चर्चेतच नाहीयेत, माहीतच नाहीयेत. मी मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पार्थ पवारांच्या या निवडणुकीचा इन्चार्ज होतो, स्वतः त्या निवडणुकीचं यंत्रणा हाताळत होतो. त्यावेळेस पार्थ पवारांचं व्यक्तिमत्व जवळून पाहण्याची संधी मला मिळालेली आहे. पूर्ण वेळ त्यांच्यासोबत होतो. तर त्या काळामध्ये पार्थ पवार हे अत्यंत समंजस, सुस्वभावी आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काम करण्याची हातोटी आहे. आणि पवार कुटुंबियामध्ये जे समाजाप्रती असणारे आवश्यक असणारे सार्वजनिक जीवनामध्ये जे गुण आहेत ते सगळे गुण. मला विषय लक्षात आला, तुमचं मत लक्षात आलं. मी चोरमाऱ्यांकडे जातो कारण वेळ मर्यादित आहे आणि मला पुन्हा एखादा राऊंड पुन्हा तुम्हाला सगळ्यांना पुन्हा बोलू द्यायचं म्हणून एक राऊंड घ्यायचा. मी चोरमाऱ्यांकडे जातो. चोरमारेजी, आता जर आपण एका वेगळ्या मुद्द्याकडे जाऊयात. पार्थ यांच्या गेल्या काही दिवसातल्या वक्तव्य असतील किंवा इनिशिएटिव्ह असतील, हे आपल्या पक्षाला, नेत्याला आणि आपल्या विचारसरणीला पक्षाच्या अडचणीत आणणारे आहेत. हे न कळण्या इतके सुद्धा त्यांना कळत नाही अशातला भाग नाहीये. आणि मगाशी जो संजय औटेने एकदम सुरुवातीला एक प्रश्न उपस्थित केला होता, या पार्थचे श्रीकृष्ण कोण किंवा मी म्हणेन चाणक्य कोण, असं कोण असू शकतं की हे माहीत असून सुद्धा त्यांना हे सांगताय. आणि दुसरी गोष्ट, असा पण विश्वास ठेवायचा की अजित पवारांना हे इनिशिएटिव्ह होत असताना काहीच कल्पना नसेल? तुमच्या माझ्या सगळ्यांनाच हा प्रश्न आहे की या सगळ्या पाठीमागे त्याचं मार्गदर्शक कोण आहे आणि अजित पवारांना याच्या संदर्भात काही माहिती होती किंवा नाही या संदर्भात मी सुद्धा संभ्रमात आहे. खरं तर त्या संदर्भात कारण आता आपण बघितलं की सोशल मीडिया हँडल्स कोण हाताळत आहेत त्यांची,
ते काय ते हो, त्यांचे हो. म्हणजे सोशल खरंय. मीडिया हँडलर हे जर राजकीय तरुण नेत्यांचे मार्गदर्शक बनलेले असतील, ते त्यांचे दिशादर्शक बनत असतील, तर यापेक्षा वेगळं काय माहित नाही. आपल्याला माहित आहे एका मंत्र्याच्या सोशल मीडिया हँडलरनं गेल्या काही महिन्यापूर्वी एका गोंधळ घालून ठेवला होता. तर हे तुम्हाला या सगळ्या आताच्या काळात माध्यमांच्या विस्फोटाच्या काळात खूप प्रत्येक गोष्ट बारकाईने बघावी लागेल, खूप जबाबदारीने वर्तन व्यवहार करावा लागेल. हो. आणि पार्थ पवारांच्या बाबतीत हे एखादं ट्विट असतं किंवा ते कॅमेऱ्यासमोर बोलले असते तर आपण त्याला संशयाचा फायदा देऊ शकलो असतो. हो. पण हे तसं नाही झालेलं. ही विचारपूर्वक तयार झालेली निवेदन आहेत आणि हो. ही असं निवेदन तयार होताना त्याचं एक निवेदन होत नाही, त्याचे अनेक ड्राफ्ट तयार होऊन खरंय. ते अंतिमपणे फायनल जात असतात. बरोबर आहे हा मुद्दा. त्यामुळे हे विचारपूर्वक झालंय हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. त्यामुळे इथं संशयाचा फायदा देऊ शकत नाही. हो. फक्त ते करताना त्यांचा उद्देश काय होता, म्हणजे हे भाबडेपणा, दोन गोष्टी आहेत. म्हणजे हे भाबडेपणानं झालेलं आहे, कारण ज्यावेळी आता ह्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचं गांभीर्य आता अलीकडे वाढलेलं आहे. पार्थ पवारचं जे निवेदन आहे गृहमंत्र्यांना दिलेलं, तर हे सगळे आताच इतकं राजकीय गांभीर्य वाढण्याच्या खूप आधीच हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. बरं. त्यावेळी हा इश्यू एवढा चर्चेत आला नव्हता आणि आदित्य ठाकरे त्यावेळी टार्गेटमध्ये नव्हते. हो. आणि ते उशिरा चर्चेत आलेलं आहे. हो. राम मंदिराचं निवेदन सुद्धा त्यांनी प्रसिद्धी 6 तारखेला दिलं आणि त्याच्यावरची माध्यमातली चर्चा 10 तारखेनंतर सुरू झालेली आहे. हो. म्हणजे हे निवेदन काढणं, हे मुद्दे सुद्धा प्रसिद्धी महत्वाचे आहेत देणं- चोरमारेंचे. हे मुद्दे सुद्धा विचारात घ्यावे लागतील. जो सगळ्या बोलण्याचा त्यांचा सार आहे की याच्या मागचा कृष्ण कोण किंवा चाणक्य कोण, कारण त्यातले जे ड्राफ्ट्स आहेत आणि घेतलेली भूमिका आहे, शब्दरचना आहे, ती साधी सुधी नाही. त्यासाठी पूर्ण विचार करून ते करावं लागतं. तो मुद्दा आपल्याला यापुढे सुद्धा चर्चेत राहील. सध्या एक छोटासा ब्रेकच्या नंतर मला शेवटचा राऊंड घ्यायचा आहे. काही महत्वाचे प्रश्न विचारायचे. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा विशेषच्या चर्चेत आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये आहोत. माझ्याकडे साधारण 5 ते 6 मिनिट आहेत. मी प्रत्येकाकडे एक एक कमेंट घेणार आहे. मी उमेश पाटलांपासून सुरुवात करतोय. उमेशजी, एक प्रश्न सोशल मीडियावरती जोरदार फिरतोय, तुमच्यापर्यंत तो आला असेल. प्रश्न असा आहे की जर का या व्यक्तीची अपरिपक्वता किंवा अशा असमंजसपणा आपल्याला लक्षात होता तर आपण त्याला थेट लोकसभेसाठी, जिथे तुम्हाला संसदेत जायचं आहे, कायदेमंडळामध्ये तुम्ही पाठवण्यासाठी त्यांना देणार होता, तिकीट कसं काय दिलं? एक लक्षात घ्या, पवार साहेब जे म्हणालेले आहेत ते त्या एका पर्टिक्युलर क्वेश्चनच्या बाबतीमध्ये, त्यांचा पार्थ पवार ह्या व्यक्तीबद्दल अपरिपक्वतेचा विषय नसेल कदाचित. बरं. त्यांचा विषय हा त्यांच्या एखाद्या स्टेटमेंटसाठी असेल किंवा कदाचित त्यांच्या त्या निवेदनाच्या संदर्भातला असेल. पार्थ पवारांना पवार साहेब ही अतिशय जवळून ओळखतात. रोहित पवार, पार्थ पवार हे साहेबांच्या बरोबर फिरून त्यांनी साहेबांच्या कामाची पद्धत जाणून घेऊन त्यांच्या बरोबर वावरून त्यांच्याकडून राजकीय सार्वजनिक जीवनाचे धडे घेतलेले आहेत. आणि त्या सगळ्या संदर्भाने आज राज्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या मुलांना, नातवांना राजकीय तिकीट त्या ठिकाणी दिली. म्हणजे काय प्रत्येक जण राजकारणामध्ये सगळ्याच राजकीय कुटुंबातली लोक येतात अशातला भाग नाही. ज्याला राजकीय क्षेत्राची, सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड आहे आणि त्याच्याकरता जर संधी उपलब्ध दिली, आता तसं अजितदादांना सुद्धा पवार साहेबांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी संधी मिळाली. जर अजितदादांनी त्यांच्या स्वतःच्या 40 वर्षे आज सार्वजनिक जीवनामध्ये अजितदादा आहेत आणि मगाशी म्हणाल्याप्रमाणे फक्त काय कुणाला कुटुंबाचा वारसा चालवायची लढाई नाहीये. ठीक आहे, तुमचं म्हणणं त्या विधानाचा आणि थेट निवडणुकीला उभं राहण्याचा थेट संबंध नाही. माझा मुद्दा लक्षात आला. मी चोरमारेंकडे जातो कारण वेळ मर्यादित आहे. मला 6 मिनिटं 4 गेस्टमध्ये डिवाइड करायचे. चोरमारेजी, एक प्रश्न इकडे असा पण येतोय, मुद्दा चर्चेला येतोय की आपल्याला कल्पना असेल जेव्हा या सुशांत सिंग प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव येत होतं त्यावेळी शरद पवारांनी सांभाळून घेतलं. आदित्य ठाकरेंच्या बाबतीत समंजस भूमिका घेतली आणि शक्यतो एक सगळ्या महाविकास आघाडी परिवाराचे ज्येष्ठतम नेते म्हणून सांभाळून घेतलं. आपल्या मित्राच्या नातवाला, म्हणजे पर्यायाने आपल्याही नातवाला, आदित्य नातूच झाले त्यांच्या एका अर्थाने, त्यांना सांभाळून घेत असताना आपल्या नातवाच्या बाबतीत, आणि नातू पण सोडा, एक तरुण मुलगा आहे, राजकारणात पुढे येऊ पाहणारा तरुण मुलगा आहे, त्याच्या बाबतीत एवढी कठोर भाषा वापरायला हवी होती का? एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून मी तुम्हाला विचारतोय हे मत राजकारणाच्या पलीकडे. बघा, ह्याचं परत मी मगाशी म्हटलं तसं म्हणेल की शरद पवार यांचं कॅमेऱ्यासमोर ते उत्स्फूर्तपणे केलेलं विधान होतं. कदाचित शरद पवारांच्या कडून अतिशय म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक कठोर शब्द गेले असतील, पण मला त्याचा उद्देश असा दिसतो की हा विषय जो इथं या विषय संपवून टाकणे, म्हणजे या विषयासंदर्भात म्हणजे जे ठाकरे पवार कुटुंबातले जो संशय निर्माण होणं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षात संशय निर्माण होणं, गृह खात्याच्या संदर्भात काही संशय निर्माण होणं, या सगळ्या गोष्टीवर एकाच वेळी पडदा टाकण्याच्या दृष्टीने पवारांनी काहीतरी ते विधान केलंय आणि ते उत्स्फूर्त केलेलं विधान असल्यामुळं मगाशी म्हणलं तर आपण त्यालाही संशयाचा फायदा देऊ शकतो की ते अधिक कठोर झालेलं आहे. तेवढं कठोर नसतं तरी चाललं असतं. ठीक आहे. संजय काकडेजी, तुमची कमेंट. मी शेवटच्या 2 आता घेणार कमेंट. संजय काकडेजी, पुढे काय?
मला असं वाटतं की पुढे पवार साहेबांनी जे वक्तव्य वापरलेलं आहे की बाबा ह्या वक्तव्याला महत्व नाही, त्या वक्तव्याला महत्व नाही म्हटलं तो विषय तिथंच बाजूला ठेवून आता सध्या आपण पार्थ पवार नवीन आहे त्यामुळे त्याच्याच काही चुका झाल्या असतील बोलल्यानंतर, जसं मीडिया दाखवती किंवा पवार साहेब त्याला बोलले. हे पार्थ पवार हे पवार साहेब त्यांचे आजोबा आहेत, ते बोलतील ते, आणि पार्थ पवार नवीन असल्यामुळे काही चुका होत असतील तर मीडियाने त्याचं एवढं रंगू नये. बरं, मीडियाने ह्या स्टेजला राहून की त्यांच्या घरामध्ये वाद झाले का, अजित पवार नाराज आहेत का. आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिले की अजित पवारांनी पहाटे जाऊन शपथ घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची, आणि जेव्हा पवार साहेबांनी सुप्रिया सुळेंनी त्यांना समजून सांगितलं परत रिव्हर्स गेले. म्हणजे हे घरातलं भांडण आहे ती, याच्यामध्ये आपण एवढी मीडिया पुढे चर्चा करणं हे योग्य नाहीये. हे घरातली भांडणं आज अजित पवार नाराज अशी बातमी दिसते, संध्याकाळी अजित पवार सुप्रिया सुळे एक असतील असं आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून मी एक सुचवतो की काकडेजी तुमचं म्हणणं पटलं सुद्धा असतं, मी तुमच्या भावना समजू शकतो, तुमचा आदर आणि मनातला ओलावा मी समजू शकतो. प्रश्न असा आहे की मी जेव्हा पार्थ पवार स्वतःच्या पार्थ पवार लेटर हेडवरती एखादं राम मंदिराबद्दलचं निवेदन घेऊन येतात, मीडियाच्या कार्यालयामध्ये त्यांची माणसं येत असतील, तर पार्थ अजित पवार नावाच्या कुठल्या तरी एका व्यक्तीकडनं आलेलं म्हणून स्वीकारलं जात नाही. ते निवेदन कुठल्या तरी एका व्यक्तीकडनं स्वीकारलं जात नाही, ते पार्थ अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून स्वीकारलं जातं, आणि म्हणून या चर्चा होत असतात, नाही तर आम्ही घेतल्या नसतात. शेवटची कमेंट संजय आवटेंची. आवटेजी तुमची कन्क्लुडिंग कमेंट. बरोबर आहे, पण जसं ऐका ना, बरं बोला, काकडे पूर्ण करा, काकडे पूर्ण करा. चोरमारे काकड्यांची कमेंट घेऊन तुमच्याकडे येतो, त्यांचा अर्धवट राहायला नको, प्लीज प्लीज. चोरमुरे जसे चोरमोरे साहेब आता म्हटले की हे मीडिया कोण हँडल करते, पार्थ पवारची मीडिया जो हँडल करतो त्यांनी कदाचित टाईप करून छापून त्याची सही घेतली असेल, म्हटले असेल हे दे, अशा तऱ्हेने पण पार्थ पवारने ते बघावं लागेल, असं मला वाटतं. बघावं लागेल. ठीक आहे आवटेजी, चला कन्क्लुडिंग कमेंट आवटे तुमच्याकडे. प्रसन्न साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे, प्रसन्न साधी गोष्ट आहे. शरद पवारांनी जेव्हा झापलं आणि म्हणाले की हा प्रगल्भ नाहीये, अपरिपक्व आहे, असं जेव्हा ते म्हणाले, त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक सोडून अजित पवार लगेच सिल्वर रोकला गेले. याच्यामुळे पार्थ सारथी कोण हे लक्षात घेतलं पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे की अजित पवारांना ते एवढं झोंबलं का, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पार्थ पवारांच्या सगळ्या कमेंट्स किंवा सगळी पत्र निवेदनं, दोन्ही निवेदनं ही भाजपला सुसंगत आहेत, हा योगायोग नाहीये. तिसरा मुद्दा असा आहे की अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या सोबतच शपथ घेतली होती, त्यामुळे मुळामध्ये पार्थ पवारांच्या नंतर भाजपच्या गोटामध्ये जो जल्लोष सुरू आहे तोही लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की एकूण अजित पवारांच्या राजकारणाची दिशा सूचित करणाऱ्या या सगळ्या घटना आहेत, आणि त्याच्यामुळे एकूणच राजकीय समीकरण या निमित्ताने बदलणार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा मुद्दा केवळ कौटुंबिक कलहाचा अजिबात नाहीये, महाराष्ट्राचं महाभारत लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे केवळ पोरखेळ आहे, केवळ काही लहान मुलगा आहे, तरुण आहे, किंवा कोणीतरी टाईप करून दिलं, अशा प्रकारच्या गोष्टी अजिबात नाही. याच्यामध्ये जाणीवपूर्वक गोष्टी घडलेल्या आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, आणि त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी दिशा सूचित होण्याची शक्यता आहे. ती दिशा कोणती असणार आहे त्याचा प्रश्न नजीकच्या काळात दडले का हे पाहावं लागेल. मात्र या गोष्टी इतक्या सरळ सोप्या नाहीयेत, हे मात्र उघड आणि सगळ्यांना माहिती आहे. काही जण मान्य करतील, काही जण मान्य करणार नाहीत. आजच्या चर्चेमध्ये रोहित पवार असते तर खरंच आवडलं असतं. चर्चेला अधिक ज्याला इनडेप्थ येते ती त्यांच्याकडनंच येऊ शकते, कारण सुप्रिया सुळे बोलणार नाही, अजित पवार बोलणार नाहीत. तरुणाईचे प्रतिनिधी म्हणून पवार फॅमिलीतली आत्ताची पिढी म्हणजे रोहित आणि पार्थच आहेत. बघू रोहित पवारांशी कधी पुन्हा बोलता आलं आणि कदाचित ते प्रकटले चॅनल्सवरती, मीडियावरती, त्यांचं काही पत्रक आलं तर कदाचित प्रकाश पडेल. तुर्तास आपण अपेक्षाच बाळगूयात आणि असे वाद नको. महत्वाचे प्रश्न आजूबाजूला आहेत, हे तर शरद पवार सुद्धा म्हणतात, जे आपल्या सगळ्यांना मान्य आहे. त्यामुळे अशी संधी आम्हाला पुन्हा मिळणार नाही, यासाठी कृपया संबंधितांनी काळजी घ्यावी. आणि आपण सगळ्यांनी वेळ दिला चर्चा पाहण्यासाठी आणि या चर्चेत भाग घेण्यासाठी. आवटेजी, काकडेजी, पाटीलजी आणि चोरमारेजी सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.